हॅलो एव्हरीवन. तर देवस्थान सिरीजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण आलो आहोत चंद्रपूर शहरातील एक अत्यंत प्राचीन व ऐतिहासिक वैभव लाभलेलं स्थान श्री महाकाली देवीचे मंदिर. या मंदिराची नाळ थेट इतिहासाशी जोडलेली आहे. या पवित्र स्थळाचा उगम जवळपास 15व्या शतकात गोंड राजांच्या कालखंडात झाला. राजा खांडक्या बल्लाळशहा यांच्या कार्यकाळात एका दैवी अनुभूतीनंतर या मंदिराची पायाभरणी झाली. पुढे राणी हिराईने मंदिराचे पुनर्बांधकाम करून चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने यात्रेची परंपरा सुरू केली, जी आजपर्यंत अखंडरित्या सुरू आहे. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला दिसतात त्या श्रद्धेनं भरलेल्या भक्तगणांच्या रांगा, ज्या निशब्दपणे आपल्याला भक्तिभावाची साक्ष देत आहे. इथे प्रत्येक श्वास, प्रत्येक नजर देवीच्या दर्शनासाठी आसुसलेली आहे. ही आहे मुख्य गाभाऱ्यात असलेली महाकाली देवीची मूर्ती. ही मूर्ती 5 फूट उंच असून पाषाणात कोरलेली आहे. दोन्ही बाजूला सुंदर कोंदणात कोरलेले चांदीचे स्तंभ तिच्या दिव्यतेला अजून उठाव देतात. या मंदिराचं विशेष आकर्षण म्हणजे इथे देवी निद्रावस्थेत आहे आणि तिच्या या स्वरूपाचं दर्शन घेण्यासाठी बाजूने छोट्याशा गुफेद्वारे जावं लागतं. चंद्रपूरचं महाकाली मंदिर हे विदर्भातील एक प्रमुख शक्तिपीठ मानलं जातं. तर कधी चंद्रपुरात येणं झालं तर देवीचं दर्शन घ्यायला विसरू नका.